अयोध्या मंदिर श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेपणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत द्वारका नगरी हनुमान मंदिर परिसरात महायज्ञाचे आयोजन. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त बोर्डा ग्रामपंचायत द्वारका नगरी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भागवत संत मनीष भाईजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करीत प्रवचन दिले. या महायज्ञात 151 यज्ञकुंडांमधून 551 साधक परिवारांनी भाग घेतला. सेवा आणि अध्यात्म यांचा संगम घडविणारा हा महायज्ञ अत्यंत शांततामय, भक्तिभावमय वातावरणात पार पडला. यावेळी हनुमान मंदिर देवस्थान कमिटीचे सचिव लांबट सर तसेच महिला आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर महायज्ञाच्या यशस्वीतेसाठी नौकरकार सर, डॉक्टर तेला जोगी, संचेती हजारे, गोल्हर जीवतोडे, डॉक्टर डोरलीकर आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर. त्या ठिकाणी महायज्ञ संपन्न झाला, काय सांगाल या महायज्ञाबद्दल? आज अयोध्यामध्ये श्री राम मंदिर याला चार वर्ष पूर्ण होऊन 5व्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. याच्याद्वारे आम्ही महायज्ञाचे आयोजन केलेले आहेत. इथे या महायज्ञाच्या आयोजनामध्ये आम्ही 151 कुटुंब 151 महायज्ञ तयार केलेले आहेत. त्यामध्ये एकूण 551 सहजोडी इथे यज्ञासाठी उपस्थित झालेल्या आहेत. काय विशिष्ट होती या यज्ञाची? या यज्ञाची विशेषता की आपल्या शरीरावर जे आपले बाहेरचे इफेक्ट झालेले आहेत त्या महायज्ञातून आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून आपल्या शरीराची चांगली राहिलं ही अपेक्षा. मॅडम, तुम्ही सुद्धा या यज्ञात सहभागी झाला होता, नेमकं काय सांगाल? खूपच सुंदर पद्धतीने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने याचं आयोजन केलेलं होतं. पतंजली योग समिती वरोराची मी अत्यंत आभारी आहे. आणि सकाळच्या प्रहरी सूर्यदेवाच्या साक्षीने त्यांनी याचं आयोजन केलं होतं. सगळ्या गोष्टी अतिशय सुरळीत पार पडल्यात. काय उद्देश होता नेमका? यज्ञाचा मागचा उद्देश हा होता की आपल्यामध्ये असणारे जे विकार आहेत, जसं काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, याची आहुती द्यायची. काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट गोष्टी आहुती त्यांची द्यायची, त्याला यज्ञामध्ये टाकायचं, त्याच्या समिधा अर्पण करायच्या, असा उद्देश होता.